ती ह्याची योजना आणली, काय ती लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणी योजनेबद्दल 1,500 रुपये दिले. महागाई किती वाढली हो. हा, ते 1,500 रुपये तुमचे 15 दिवसात निघून गेले. साधा सिलेंडर 1,000 रुपये आहे. कुठे टिकणार आहे 1,500 रुपये. मला आपल्याला फक्त एवढंच सांगायचंय, पुढच्या ज्या पिढ्या असतील, आज तुमची मुलं असतील, आज अनेक या महाराष्ट्रामधले अनेक उमेदवार आहेत, अनेक लोक आहेत, त्यांची मुलं काय विचार करतील. काय आमच्या भवितव्याकडे आमच्याकडे कोणी बघितलं नाही का. आमचा बाप विकला गेला. आमच्या आईने पैसे घेतले आणि आमच्याकडे पुढे भविष्य जे आहे आमचं, हे काही घडलंच नाही. आमची शहरं चांगली घडलीच नाहीत. शहरात राहण्यासारखं काहीच नाही. आज अनेक मुलं इथे, अनेक मुली, तरुण तरुणी आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत, देशामध्ये आहेत. का परदेशी जातात हो. कशासाठी परदेशी जात आहेत. शिक्षण तर इथेही मिळू शकतं, कदाचित नोकरीही इथे मिळू शकते, पण जात आहेत कशासाठी. सभोवतालचं वातावरण सगळं बकाल, रस्त्याला चांगले फुटपाथ नाहीत, ट्रॅफिक वाढलाय, रहदारी सगळीकडे, कशाला काही आटोक्यातच नाहीये काही गोष्टी. अशा लोकांच्या हातामध्ये तुम्ही शहरं देणार आहात. मला खरंच 2017 साली मला इतकं वाईट वाटलं की अरे म्हटलं, एवढ्या सगळी माणसं मी त्यावेळेला आणली. आनंद महिंद्रापासून, रतन टाटांपासून, सगळे अंबानींपासून सगळी लोक इथे मी आणली, जी कधी कुठच्या शहरामध्ये गेली नाही, ती ह्या सगळ्या शहरामध्ये आणली. एवढे सगळे प्रकल्प, एवढ्या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या आणि उभ्या केल्यानंतर पाहायला काय मला मिळालं. पराभव. आणि ज्या लोकांनी काहीच नाही केलं गेल्या 5 वर्षामध्ये, त्यांच्या भूलथापांना बळी पडलं. आजही हेच चालू आहे त्यांचं. पैसे वाटायचे, बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या, बोगस वोटिंग करायचं, घराघरात जाऊन पैसे वाटायचे. आज पैसे घ्यालो, किती दिवस टिकणार तुमच्याकडे, किती दिवस राहणार आहेत. पण तेवढ्याशा एका किमतीसाठी आपण अख्खं शहर दावडीला बांधतो आहोत. आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांचं भवितव्य आपण दावडीला बांधतो आहोत. याचाही आपल्याला विसर पडला. कशासाठी निवडणुका लढवायच्या मग. राजकारण हा, निवडणुका हा काय नुसता खेळ बनवून ठेवला का आपण. पैसे घ्यायचे आणि मतदान करायचं आणि मग 5 वर्ष बोंबलत राहायचं की ह्यांनी काही नाही केलं, ह्यांनी असंच केलं, ह्यांनी तसंच केलं, हे खोटं बोलले. परत 5 वर्षांतर परत येणार, हे पैसे वाटणार. हाच खेळ खेळायचा असेल तर खेळा बाबा तुम्ही. तुम्हाला उत्तम शहर घडवायचं असेल, उत्तम भवितव्य घडवायचं असेल, आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांचं देखील त्यांना असं वाटलं पाहिजे की या शहरात राहावं, असं जर वाटत असेल, आज मी तुम्हाला सांगतोय, आज शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातामध्ये तुम्ही आज सत्ता देऊन बघा. तुम्हाला नाशिकमध्ये पुन्हा चमत्कार घडवल्याशिवाय मी राहणार नाही. हे सगळे इथे बसलेले सगळे जे आज उमेदवार आहेत, उद्याचे सगळे नगरसेवक असतील, पण सगळेजण तुम्ही जर ताकदीने आज उभे राहिलात आमच्या पाठीशी आणि बाकीच्या पेकाडात लाथ घातलीत, तो समोर बोर्ड दिसतोय मला तिकडे क्रिकेटचा, त्याच्यावर लिहिले टोटल. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे नगरसेवक किती निवडून येणार, मला तिकडे 100चा आकडा पाहिजे मला त्या बोर्डावरती. कुठेही बेसावत राहू नका, कुठेही गाफील राहू नका, कुठेही विकले जाऊ नका, कुठच्याही जातीपातीच्या धर्माच्या कुठच्याही नावाखाली येऊ नका. हे शहर उत्तम करायचंय, सुदृढ करायचंय, सुंदर करायचंय, चांगलं करायचंय, येणाऱ्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी चांगलं करायचंय. याच्यासाठी सगळेजण सज्ज व्हा. एवढंच फक्त सांगण्यासाठी आज आपल्यासमोर आलो. आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इकडे आलात, आपण त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा मी आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.